रडल्यासारखी दिसतीये ना, कारण खरंच रडलीये. झालेलं खरं तर तसं काहीच नव्हतं, पण इथं आलं की आपोआप रडायला काय येतं हे कोडं आजपर्यंत मला सुटलेलं नाहीये. सगळं काही ठीक आहे आणि सगळं काही मी ठीक करेल असं स्वतःच स्वतःला सांगून दिवसभर हसरा चेहरा ठेवून स्वतःला कामात गुंतवणारी मी आणि प्रत्येक अडचणींवरती मात करण्याची तयारी ठेवणारी मी तर स्वामींच्या दरबारात आलं की मला काय होतं काय माहिती, आपोआप डोळ्यांमधून पाणी येतं आणि माहिती नाही असं भरून येतं खूप जास्त. एकटीने सगळं निभावता निभावता बऱ्याचदा हरते, रडते, पडते. या गोष्टीचं मला इतर वेळेस खरंच काही वाटत नाही, पण इथं आलं की मन, डोळे या माझ्या कुठल्याच गोष्टींवरती माझा कंट्रोल नसतो. माणूस आपल्या माणसाजवळ रडतो, त्याच्याजवळ आपण मन मोकळं करतो. कदाचित इथं आल्यानंतर मला तेच फील होत असावं. स्वामी ऐकतात, स्वामी बोलतात आणि स्वामी नेहमी पाठीशी असतात. हा अनुभव प्रत्येक वेळेस इथं आल्यानंतर होतो. इथून माघारी जाताना एक समाधान असतं की हो, स्वामी आहेत आणि ते सगळं नीट करतील. किती अडचणी आल्या, कितीही काही झालं तरी ते नेहमी पाठीशी आहेत आणि ते नेहमी मार्ग दाखवतील. ही एक जी आशा आहे, हा जो एक विश्वास आहे, तो सतत मनामध्ये असतो. जे झालं त्यांच्या इच्छेनं झालं, जे होतंय त्यांच्या इच्छेने होतंय आणि जे होईल ते चांगल्यासाठीच होईल आणि ते स्वामींच्या इच्छेने होईल. श्री स्वामी समर्थ.